नमस्कार मंडळी. शाळा सुरू झालेल्या आहेत आणि सगळ्यात पहिला प्रश्न जो मला शाळा सुरू झाल्यावर पडतो तो म्हणजे रोज डब्यात काय देऊ. कारण माझ्या मुलाच्या शाळेमध्ये ज्यावेळेस त्याला मी पोळी भाजी हा डबा देते तर तो नेहमी सॅड होऊन माझ्याकडे येतो आणि म्हणतो की आई तूच नेहमी मला पोळी भाजी देतेस. मुलांच्या डब्यामध्ये वेगवेगळं काहीतरी असतं आणि मला रोज काहीतरी वेगळं हवं आहे. हा प्रश्न तुम्हालाही पडतो. अशी तुम्हालाही मुलं विचारतात की रोज डब्यात काहीतरी वेगळं हवं आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी स्नेहा परांजपे, मी क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आहे आणि आज आपण लहान मुलांच्या डब्याबद्दल किंवा त्यांची हेल्थ आपण कशी इम्प्रूव्ह करू शकतो ॲज अ पेरेंट ह्याबद्दल बोलणार आहोत. फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे का, आज भारतामध्ये जी आपली लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये डायबिटीज, ओबेसिटी आणि ब्लड प्रेशर ह्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. म्हणजे डायबिटीजचं तर इनफॅक्ट 10 मुलांमध्ये 1 मुलाला डायबिटीज, आणि तो पण टाईप 2 डायबिटीज आहे, जो लाईफस्टाईलमुळे होणारा डायबिटीज आहे. आणि ह्याचं मुख्य कारण जे आहे ते मुलांचं एक्सेस कन्झम्पशन ऑफ शुगरी फूड्स, प्रोसेस्ड फूड्स आणि बेवरेजेस. मी बऱ्याच वेळेला पाहिलं आहे की शाळेमध्ये ज्यावेळेस डबा मुलं कॅरी करतात तर त्यांच्या डब्यामध्ये चिप्स असतात, कधीतरी सँडविचेस असतात किंवा दे कॅरी मोर पॅकेज्ड फूड. तर आपण हे कसं अवॉइड करू शकतो आणि आपल्या मुलांना हेल्दी फूड्स देऊ शकतो. तर ॲज अ पेरेंट मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे, ज्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच आपण मुलांना हेल्दी फूड जे आहे ते ऑन डेली बेसिस देऊ शकतो. सगळ्यात आधी आपल्याला जे फॉलो करायचं आहे ते आहे प्लॅनिंग. प्लॅन युअर वीक अहेड. कारण मला माहिती आहे की आपल्यापैकी बऱ्याच पेरेंट्स अशा असतील ज्या वर्किंग आहेत आणि ज्यांना ऑफिससाठी जावं लागतं. तर जर तुम्ही प्लॅन आधी केलं 1 वीक आधी तर तुमच्याकडे मेन्यू हा सेट असेल. जर सेट मेन्यू असेल तर तुम्हाला इझी पडेल की आज मंडेला ब्रेकफास्टमध्ये काय द्यायचं आहे, उद्या काय द्यायचं आहे, आणि त्यासाठी तुमचं प्रिपरेशन रेडी असेल. यामुळे तुमची सकाळची धावपळ होणार नाही आणि तुम्हाला जो एक्झॅक्टली हेल्दी फूड द्यायचं आहे ते तुम्ही मुलांना देऊ शकाल. सेकंड गोष्ट जी आहे ती मुलांमध्ये चांगल्या हेल्दी फूड्स खायची आपण सवय इन्कल्केट केली पाहिजे. त्याच्यामध्ये काय येतं तर नॉट जस्ट वन पर्टिक्युलर फूड, तर त्यांना वेगवेगळे न्यूट्रिएंट डेन्स फूड्स देणं गरजेचं आहे, जे तुम्ही इझिली घरच्या घरी बनवून देऊ शकता. जसे की वेगवेगळ्या प्रकारचे डाळीचे लाडू आहेत किंवा नाचणीचे लाडू आहेत, हे छोटा खाऊ म्हणून तुम्ही त्यांना देऊ शकता. दुपारची जर शाळा असेल तर पोळी भाजीचाच डबा द्या. जर सकाळची शाळा असेल तर ब्रेकफास्टमध्ये तुम्ही वेगवेगळे पदार्थ देऊ शकता. जसं की थालीपीठ आहे, ते पौष्टिक आहे, त्याच्यामध्ये भरपूर भाज्या घाला. मुलं जनरली फळं भाज्या खात नाहीत रेग्युलरली, त्या तुम्ही ॲड करू शकतात ह्या पदार्थांमध्ये. इडली, डोसा हे असे हेल्दी पदार्थ देऊ शकतात. आणि थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट इज पॅकेज्ड फूड्स अवॉइड करा. जसं की पास्ता, मॅगी, केक्स, चिप्स ह्या गोष्टी अवॉइड करा. ह्या जितक्या आपण कमीत कमी आठवड्यात देऊ तेवढं जास्त चांगलं आहे. तुम्ही ज्यावेळेस प्लॅन करताय मुलांचे डबे, मेक शुअर करा की मंडे टू थर्सडे जे काही शॉर्ट ब्रेक आणि लाँग ब्रेकचे डबे आहेत ते तुम्ही हेल्दी देत आहे. वेगवेगळी व्हरायटी ॲड करताय त्यांच्या डाएटमध्ये की जेणेकरून त्यांना सगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स जे त्यांच्या वाढीसाठी गरजेचे आहेत ते मिळत आहेत. आणि जो एक फ्रायडे असतो की जो जनरली इवन स्कूल सांगतात की तुम्ही काहीतरी वेगळं आणू शकता, त्या दिवशी स्पेसिफिकली ट्राय करा की तुम्ही जेही द्याल ते होममेड असेल अँड नॉट फ्रॉम द पॅकेट. हे जर 3 गोष्टी आपण रेग्युलरली केल्या तर मला असं वाटतं आत्ता मुलांमध्ये जे ओबेसिटीचं, डायबिटीजचं, ब्लड प्रेशरचं वाढणारं प्रमाण आहे ते आपण नक्कीच कमी करू शकतो. तुम्हाला जर डाएटमध्ये मुलांच्या काय द्यायचं हा प्रश्न पडतो आहे आणि तुम्हाला इंटरेस्ट आहे मुलांच्या डाएट इम्प्रूव्ह करण्यामध्ये, तर DM मी, मला DM करा. मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. आय विल शेअर 1 फ्री वीक मेन्यू फॉर युअर किड्स. पण त्यासाठी तुम्हाला DM करायचं आहे आणि तुमचा मेल ID माझ्याबरोबर शेअर करायचा आहे. थँक्यू.